हे असं आहे नाही टरबुजाचं अरे मी तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती नाहीये बाबा. मी मागे ज्याला फडतूस बोललो होतो तो मी कलंक बोललो होतो ना काल पण काहीतरी बोललो तोच का. अरे एवढं माहिती तर मी कशाला बोलू तुम्हीच बघा ना त्याचं काय ते. ही सगळी वृत्ती जी आहे ना यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे. ठीक आहे या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे. मी गाडीतून उतरताना एक वक्ता कोण बोलवते ते मुकुलजी तुम्ही पण बोललात. अरविंद केजरीवालला अटक केली हेमंत सोरेनना अटक केली. मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ज्या खासदार ताई त्यांच्यावरची चौकशी का थांबली. त्यांच्यावरची चौकशी का थांबली. मला मोदीजींना सांगायचं आहे मोदीजी जरा थांब ना थांब जरा थांबा. मोदीजी तुम्ही जे भ्रष्टाचार म्हणून सगळीकडे गावोगावी ओरडत फिरतात तुम्हाला ज्या आमच्या गद्दारताईंनी राखी बांधली ती राखी बांधणारी तुमच्या पक्षात का आली. आणि दुसरी एक म्हण आहे की हातच्या कंकणाला आरसा कशाला. तर तुमच्या हातात जी राखी बांधले ना तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवते. मग तिच्यावरची चौकशी बंद. पण केजरीवाल तुमच्याकडे येत नाही हेमंत सोरेन तुमचं ऐकत नाही संजय राऊत तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकणार. तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्यांना सगळं काय ते दिवाळीत लावताना उठणं बिटणं घालून स्वतः दुधाची आंघोळ घालून आपल्या बाजूला बसवायचं. म्हणजे आणखीन एक त्या पलीकडच्या विदर्भातले तुम्हाला माहिती असेल प्रफुल्ल पटेल माहिती आहेत ना त्यांच्यावरती आरोप काय केले होते. मी स्वतः त्याला साक्ष आहे. 2019च्या मुंबईच्या सभेत स्वतः पंतप्रधान बोलले होते कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते हैं. अब मिर्ची कौन. इक्बाल मिर्ची जो दाऊदचा हस्ताक म्हणजे इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला त्या प्रफुल्ल पटेलांवरती तुम्ही आरोप केले. पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या विमान खरेदीच्या घोटाळ्यावर आरोप केले होते त्याच्यात क्लीन चिट देऊन टाकली. आणि मिर्ची बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल तुम्ही ज्या जनतेसमोर त्याच्यावरती आरोप केले त्या जनतेसमोर तुम्ही त्याला गळ्याभर मिठी मारताय. पंतप्रधानजी नेमका तुमचा खरा चेहरा कोणता तेच आम्हाला कळत नाहीये खरंच कळत नाहीये. आणि हा सगळा कारभार जो मी काय तुम्हाला सांगतोय अरे मी तर सांगतोय तुम्ही भोगतात. तुम्ही शेतकरी किती आले तिकडे सगळे शेतकरी आहात ना. मग तुम्ही जे काय मर मारताय राबताय अरे जमिनीमधनं कोंब फोडणारी तुम्ही मर्द सगळे सरकारला घाम नाही फोडू शकत. यांना काय वाटतंय हे काय अजिंक्य आहेत यांना कोणी हरवू शकत नाही. असेल तुमच्याकडे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल पण माझ्या या तमाम मतदारांकडे फक्त एक बोट आहे जे ईव्हीएम मध्ये बटन आमच्या मशालीचं दाबेल आणि तुम्हाला भस्म करून टाकेल. एवढी ताकद तुम्ही तुमच्या ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची करा पण या एका बोटाची ताकद या वेळेला हुकुमशाने दाखवावी लागेल. हे जे काय बोंबाबोंब करतायत मी संपूर्ण अभ्यास करतोय. राज्यामधून जो काय प्रतिसाद मिळतोय इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळतोय तो पाहिल्यानंतर आज यांचे सर्वे काही येऊ द्या पण आजच्या क्षणाला आपल्या देशामध्ये इंडिया आघाडी 300च्या पेक्षा जास्त जागा जिंकते हा माझा अंदाज आहे. आणि मला अभिमान आहे की त्या 300 मध्ये माझी बुलढाण्याची सुद्धा जागा आहे. फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ही लढाई वाटते तेवढी सोपी नाहीये. हुकुमशहाला गाडायचंय हुकुमशाला गाडायचंय आणि म्हणून हुकुमशाहीच्या विरोधातले एक सुद्धा मत फुटता कामा नये.
शेतकऱ्याचे कैवारी आम्ही सुद्धा आहोत. मी कृतीतून दाखवलेलं आहे. आंदोलन हा एक भाग असतो. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील शिवसेनेने आंदोलन केलं होतं. देता की जाता हे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्त करणारी सुद्धा आपल्या महाविकास आघाडीचं सरकारच होतं. आणि मी ठरवलं होतं, जर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर 5 वर्ष पूर्ण होताना शेतकऱ्यांसाठी एक दुसरी काहीतरी चांगली मोठी योजना आणण्याचाही माझा विचार होता. कदाचित परत एकदा तुम्हाला कर्जमुक्तही मी केलं असतं, किंवा अशी काहीतरी एक ठोस योजना आणली असती की ती उगाच जाहीर करून तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा मी तुम्हाला ते करून दाखवलं असतं. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ही लढाई आता थेट लढाई झाली पाहिजे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. मध्ये अपक्ष वगैरे कोणी उभे राहतील त्यांना मत देऊन तुमचं मत वाया घालवू नका. कारण त्या संपूर्ण सरकारमध्ये एखादा माणूस कोणा त्याचं ऐकू शकत नाही. पण जेव्हा तुमचंच सरकार असेल, तुमचं ऐकणारं सरकार असेल, तेव्हा तुम्हाला आणखीन तिसऱ्याची गरज लागणार नाही. आणि मी तुम्हाला बांधील आहे. द्या मोदीजी, तुम्ही गॅरंटी द्या. आणि उद्धव ठाकरे तुम्हाला वचन देतोय, जनतेला वचन देतोय. एका बाजूला उद्धव ठाकरेचं वचन आणि दुसऱ्या बाजूला मोदींची गॅरंटी. शेतकऱ्यांना आणि जनतेने तुम्ही ठरवावं तुमच्या विश्वासाचं काय आहे. मी तुम्हाला वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं, सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचं, अगदी महिलांच्या सुरक्षिततेचं आणि गरिबांचं सुद्धा हे धोरण नुसतं आखून नाही सांगणार. तर आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये मी करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतोय. मग तुम्ही निर्णय घेतलाय पक्का? निशाणी काय नक्की? हा बुलढाणा इकडे मशाल आहे. अकोल्यात काय? अमरावती, यवतमाळ, सगळीकडेच जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे